सांगाल आज मराठी माणूस सगळा एकवटला इथे नवी मुंबईमध्ये सगळ्या प्रकारची लोक आहेत, पण आज पूर्ण मराठी माणसं ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे घराण्याबरोबर जुळलेले दिसत आहेत. सगळ्या मराठी लोकांच्यात एक राग आहे तो आज या इलेक्शनला दिसतोय. तर आपण काय सांगाल, आपण निवडणुकीला कसे समोर जातात? साहेब, युत्या या भरपूर होतात, पण ही मनसे आणि शिवसेना जी युती आहे ही नैसर्गिक युती आहे. ही देवानी केलेली युती आहे. ही कुठल्या माणसाने केलेली युती नाही. कुणी स्वप्नात नव्हतं विचार केला की युती होईल, आणि ही युती मराठी माणसासाठीच झालेली आहे. या नवी मुंबईत सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक राहतात, पण बीजेपी आणि हा गद्दार गट यांचं फक्त राजकारण याच्यावर चाललेलं आहे का आपापसात कशी भांडे लागतील, आपाप कसे किती वाद होतील. तरी ते हिंदू मुस्लिम नाही का कुठल्या समाजाबद्दल वाद नाही, पण हे इलेक्शन आलं तर यांच्यात कशा मारामारा चाललेल्या आहेत. गणेश नाईक साहेब काय बोलतात, गद्दार गट काय बोलतोय, तुम्ही आज बघता एकामेकावर चिखलफेक करतात. आणि सरळ सरळ गणेश नाईक म्हणजे ते मंत्री आहेत, त्यांनी आरोप केले गद्दार गटावर, म्हणजे शिंदेवर आरोप केलेला आहे का भ्रष्टाचाराचा, आणि कॅबिनेटमध्ये आहेत ते. अक्षरशः या गोष्टीवर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, कारण एक कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेटवर आरोप करतोय म्हणजे ही सत्यता आहे. आज आपण कुठल्या उमेदवारासाठी इथे आलेला आहे? कुठला प्रभाग? प्रभाग नंबर 19 आणि आमची शिवसेना मनसे युती आहे. त्या युतीच्या प्रभागासाठी मी आलेलो आहे, आणि हा आमचा बाले किल्ला आहे. कारण मी 15-20 वर्ष विभागून झाल्यापासून माझे पहिले म्हणजे गणेश नाईक शिवसेने गेल्यानंतर पहिले जे माझे नगरसेवक असतील या सानपड्यामधून असतील, आणि त्या गद्दारांचं मी आता नाव घेऊ शकत नाही. त्यांनी गद्दारी केलेली आहे. त्या गद्दारांना आडवं करण्यासाठी जीवाचा मी ग्रहण करतोय, आणि आडवं करणार, आणि मराठी माणसं एकजूट होणार. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. ताकद कुणाची? शिवसेनेची. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निषेध आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. अन्नास ठोके एकदम ओके. साहेब, आपल्याला काय वाटतंय, ज्या पद्धतीने नवी मुंबईतला माहोल आहे, कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, आणि अशा वेळेला जर तुम्हाला ऑफर आली भाजपाकडून किंवा शिंदे गटाकडून, तर त्यावेळेला तुम्ही त्यांच्या बरोबर जाल का? शिंदे गटात जाण्यापेक्षा, शिंदे गटाबरोबर सलगी करण्यापेक्षा आम्ही आत्महत्या करणं परवडेल आम्हाला, पण त्या गद्दारांमध्ये आम्ही सलगी करू शकत नाही. आपण पाहताय जसं प्रत्येक शिवसैनिकाचं मत आहे, तसंच आज इथल्या जिल्हा प्रमुखांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलंय.